श्रावणातील पहिल्या सोमवारी शहरातील शिवशंकराच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती। शहरातील प्राचीन अंचलेश्वर मंदिरात सकाळपासूनच भक्तगणांची येथे दर्शनासाठी लांबच लांब गर्दी बघायला मिळाली। मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंगावर बेलपत्र फूल अर्पण करून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने भगवान शिवशंकराचे दर्शन घेतले। शिव महिमा स्तोत्राचा पाठ यावेळी करण्यात आला। महिन्यातील इतर दिवसांच्या तुलनेत प्रत्येक सोमवार हा खूप शुभ मानला गेला आहे। त्यामुळेच असे मानले जाते की सोमवार जो भक्त अंचलेश्वराचे दर्शन करतो त्याची मनोकामना भोलेनाथ पूर्ण करतो, अशी श्रद्धा आणि विश्वास भाविकांचा आहे। या मंदिरावर असलेली श्रद्धा आणि आस्थेविषयी भाविकगण काय म्हणतात ते लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। आजपासून सुरू झालेल्या श्रावण सोमवारापासून सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा। हे अंचलेश्वर मंदिर आणि हिऱ्याच्या काळापासून गोंधळाच्या काळापासून हे मंदिर आहे। तसं तर आम्ही इथं सोमवारी येतच असतो, त्यानंतर शिवरात्रीला सुद्धा येतो, नागपंचमीला सुद्धा येतो। विशेष म्हणजे आजपासून श्रावण सोमवार सुरू झालेला आहे। श्रावण सोमवारच्या दिवशी इथे भरपूर गर्दी असते। अनेक लोकांची इथे श्रद्धा आहे। लोक भावुक होऊन इथे येतात, नमस्कार करतात, आपल्या मनोकामना पूर्ण करतात आणि दर्शन करतात। हे चंद्रपुरातलं फार पुरातन काळापासून असलेलं शंकराचं मंदिर आहे। इथे गोंडराजाची वस्ती होती आणि गोंडराजाच्या काळखंडात बांधल्या गेलेलं हे शंकराचं मंदिर आहे। या मंदिराचा खूप जुना असा इतिहास आहे आणि भाविकांची अशी श्रद्धा आहे की या मंदिरात आल्याने आपल्या इच्छेची पूर्तता होते, म्हणून आम्ही दर सोमवारला मंदिरात येतोच। पण श्रावणात इथे प्रत्येक भाविक भक्त खूप श्रद्धेने या मंदिरात येऊन आपल्या इच्छेसाठी शंकराला आराधना करतात आणि इथे अपार श्रावणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते।